हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज सकाळ सकाळी लवकर उठून मी देवपूजा केली आहे, कारण आज आहे अक्षय तृतीया। तर आज घरामध्ये बनणार आहे आमरस आणि मी तर कशाने मी खेळते, मम्मी मला ओरडू लागली की काय करते तू हे। तर चला आता फटाफट मी याला सोलून घेत आहे। आणि गाईज, देवाला आज नैवेद्य असतो म्हणून याला अजिबात मी खाऊ शकत नाही, मला फक्त याला सोलून याचा रस काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इकडे मम्मीला भजी करण्यात पण मदत करते, म्हणजे आज पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक असतो। म्हटलं चला आज आपण मम्मीला मदत करूया म्हणून सगळ्या कामात मदत केली। त्यानंतर बघू शकता पुरणपोळी रस सगळं रेडी झालेलं आहे, जेवण झालं। त्यानंतर मी झाली आहे रेडी आणि आज माझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कस काय आलाय मलाच नाही माहिती, बघू शकता। आणि मम्मी साईडला लिपस्टिक लावत होती। मम्मी म्हणते कशाचा पण व्हिडिओ कस काय घेते तू। तर आज आम्ही जातो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी। सो चलो, इथं आल्यानंतर नारळ फूल वगैरे घेतलं आहे आणि मास्क घालून मी थोडा वेळच आलीये। तर बघू शकता किती घाम आल्यासारखं झालंय, एवढं गरम वातावरण झालंय। आणि माझा भैया बघा पाठीमागे। त्यानंतर मग आम्ही निघालो दर्शनासाठी आणि आज अक्षय तृतीयामुळे ना खूप जास्त लाईन होती, म्हणजे जास्त गर्दी होती। सो आम्ही लाईनीमध्ये येऊन थांबलो आहे आणि आम्हाला एवढं लवकर दर्शन नाही मिळणार हे माहिती होतं। आणि बघू शकता 1 तासभर थांबलोय तरी सुद्धा ही गर्दी कमी झाली नाहीये, म्हणजे दर्शनासाठी लाईन होती। आणि तेवढ्यात मस्त आम्हाला आरती सुद्धा भेटली। सो एवढा वेळ थांबलो ते आम्हाला छान वाटलं की आम्हाला डायरेक्ट आरतीच मिळाली बाप्पांची। छान दर्शन वगैरे केलं आणि मग आलो बाहेर। ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा।